पुण्याचे खासदार कोण यासाठी मतदान सध्या पार पडते। पुण्यामध्ये तिरंगी लढत आहे। यंदा काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासमोर भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांचं आव्हान आहे। रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ हे दोघेही पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपतीचं दर्शन त्यांनी घेतलं आणि मतदान केंद्राकडे रवाना झाले आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क आज बजावलेला आहे। हा हाय व्होल्टेज असा टप्पा आहे आणि यामध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। ही दृश्य पाहतोय आपण मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांची। हे दोघे एकमेकांसमोर उभे ठाकलेत। खरं तर पुणे महापालिकेचे दोघेही नगरसेवक आणि त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार असलेले धंगेकर हे आमदार म्हणून नुकतेच निवडून गेले। मात्र आता या दोघांमध्ये मोठी लढत आहे। तर आज भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। त्यांच्याबरोबर बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। आपल्यासोबत पुण्याचे उमेदवार मुरली मोहोळ आहेत आणि ते आता पुण्याचे ग्रामदैवत आणि कसबा गणपती याचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। भाऊ, काय सांगताल, पहिली प्रतिक्रिया काय? आज खरं तर अनेक वर्षाचं स्वप्न होतं तुमचं खासदारकीचं, ते आज कुठेतरी साकारताना होत आहे। आज मतदान होतं आहे। एक कार्यकर्ता म्हणून स्वाभाविकपणे राजकारणात काम करताना काही ना काहीतरी अपेक्षा असतात, इच्छाही असतात, पण केवळ त्याच्यासाठी म्हणून नाही, एक पुण्याचा महापौर म्हणून त्या काळात जी काही जनतेची सेवा करता आली, मला असं वाटतं की खासदार झाल्यानंतर ती सेवा पुढे कंटिन्यू करता येईल आता, आणि ती एक मनापासून ती भावना आहे। विरोधकांकडून काल रात्रीपासून पैसे वाटल्याचा असा आरोप होतोय। काय आता बोलणार, शेवटी कसं आहे माहिती आहे का, लोक एकदा बघतात, दोनदा बघतात, दरवेळेला सातत्यानं तुम्ही तेच करायला लागलात तर लोकांना नक्की कळतं की काय आहे ते। मग आमचा विश्वास लोकांमध्ये, मला माहिती आहे मी पुणेकर आहे आणि पुणेकर हे विकासाला मत देतात, पुणेकर हे विचाराला मत देतात, पुणेकर हे भविष्याला, माझ्या शहरासाठी भविष्य काय, कोणाच्या हातात भविष्य असलं पाहिजे, चांगलं काय, याला मत देतात। त्यामुळे अशा गोष्टींना मतं मिळवण्यासाठी अशा गोष्टी कोणी केल्या तर लोक त्याला महत्त्व देत नाही। त्यामुळे मला फार काय बोलायचं नाही। मी पहिल्या दिवसापासून ठरवलं होतं, आज मतदानाचा दिवस आहे, मी कुणाचंही नाव घेतलं नाही, कुणावर व्यक्तिगत टीका केली नाही, आजही मला करायची नाही। नक्कीच या ठिकाणी पुण्याचे ग्रामदैवत आहे, तिचं दर्शन घेऊन मतदानाच्या दिशेने निघणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।